ओम शिवम असा मंत्रोच्चार करून कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे महाराज त्याच्या दत्तधाम सरकारच्या दरबारासाठी आकडे टाकून वीज चोरत असल्याची माहिती समोर आली। पोलीस तर त्याच्या मागे हात धुवून लागलेच आहेत। आता वीज वितरण कंपनी सुद्धा त्याच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करतेय म्हणे। गडगे महाराज कशी करायचा वीज चोरी? 1.5 एकर ते 100 एकर अशी कोट्यवधींची माया त्याच्याकडे आली तरी कुठून? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आकडे टाकून वीज चोरणारा गडगे बाबा। ओम शिवम असा मंत्रोच्चार करून कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे महाराज। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलिस मराठी। भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा गडगे महाराज त्याच्या दरबारात उजेड पाडावा म्हणून चक्क आकडे टाकून वीज चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे। चला जरा त्याच्या बंद पडलेल्या दरबारात फेरफटका मारून येऊ। एकेकाळी या महाराजाचा दरबार भक्तांनी ओसंडून व्हायचा। छताला लटकलेले फॅन, थंडावा देणारे एसी, जागोजागी ट्यूबलाईट आदी सुखसोयींनी युक्त अशा त्याच्या दरबारात तामझाम पाहायला मिळायचा। मात्र हे फॅन, एसी, ट्यूबलाईटसाठी लागणारी वीज केला जाणार असल्याची माहिती आहे। वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने त्याच्या दरबारात आता अंधार पसरलाय। गेली 30-35 वर्षांपासून हा गडगे महाराज भक्तांची आर्थिक फसवणूक करत होता। घरातील समस्या दूर करणे, कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करणे, मूलबाळ होत नसलेल्या स्त्रियांना पुत्र प्राप्ती करून देणे आदी खोटे दावे करून त्यानं अनेकांना लुबाडल्याचा आता त्याच्यावर आरोप होतोय। केवळ ओम शिवम असा मंत्रोच्चार करून भक्तांच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक समस्या दूर करत असल्याचा दावा करणारा हा गडगे महाराज एकेकाळी सिमेंटच्या टाक्या बांधत फिरत होता अशी माहिती आहे। वयाच्या 12व्या वर्षापासून ध्यान साधना करून त्याला ही दैवी शक्ती प्राप्त झाल्याचा त्याचा दावा कसा फोल ठरलाय हे आता जगासमोर उघड झालंय। गाणगापूरच्या नृसिंह सरस्वतींनी स्वप्नात येऊन आपल्याला दर्शन दिल्याचं खोटं आणि रेटून सांगणाऱ्या या गडगे बाबाची आता 5 दिवसांकरिता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आता त्याला सोडवायला ना त्याच्या स्वप्नात येऊन कोणी त्याला दर्शन देणार, ना कोणता मंत्र त्याला वाचवायला पुढे येणार। 1.5 एकरावरून 100 एकरवर शेती नेणाऱ्या या गडगे महाराजानं ही कोट्यवधींची माया भक्तांना लुबाडून त्यांची फसवणूक करून मिळवली हे कळून चुकल्यानंतर तरी आता त्याच्या भक्तांचे डोळे उघडणार का, हा खरा प्रश्न आहे। थोडक्यात काय तर विजेची चोरी करून आपल्या दरबारात उजेड पाडणारा हा गडगे महाराज आज अशा ठिकाणी जाऊन बसलाय जिथं पसरलाय फक्त अंधारच अंधार। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलिस मराठी फक्त।